नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शशिकांत शेजूळ, असिस्टंट प्रोफेसर, विवेकानंद महाविद्यालय, अर्थशास्त्र विभाग. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज आपल्या BA तृतीय वर्षासाठी जो कृषी अर्थशास्त्र हा कंपल्सरी पेपर आहे आणि पहिल्या सेमिस्टरसाठी आपल्याला 4 पाठांचा अभ्यास यामध्ये करायचा आहे. तर BA तृतीय वर्षाचा फर्स्ट सेमिस्टरचा पहिल्या पाठाचा अभ्यास जो करायचा आहे त्यामध्ये आपल्याला पहिला पाठ डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर म्हणजे कृषी विकास या पाठाचं नाव आहे. तर यामध्ये आपल्याला रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ ॲग्रिकल्चर इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, linkages between the agriculture sector and the non-agriculture sector, agricultural resource in India, land utilization and cropping pattern आणि trends in agriculture growth and agriculture productivity इत्यादी मुद्द्यांची चर्चा करायची आहे. यामध्ये प्रथमतः तुम्हाला मी सांगू इच्छितो, आर्थिक विकासामध्ये शेतीची भूमिका आणि महत्त्व हे काय आहे हे आपल्याला अभ्यासायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही आज पाहतच आहात की आज आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये जवळपास 17.5% GDPमध्ये कृषी क्षेत्राची वाटा आहे. तर त्याशिवाय जवळपास आजही आपण म्हणतो की 70% लोक हे कृषी क्षेत्राशी निगडीत आहेत किंवा कृषी क्षेत्रावर डिपेंड आहेत. म्हणजे आजही सर्वात मोठा रोजगार देणारा जर कोणतं क्षेत्र असेल, सर्वात मोठं लोकांना काम देणारं आणि त्यातून उत्पन्न देणारं, ज्यांचे कुटुंब सर्वात जास्त कुटुंब हे कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे आपल्या देशाच्या विकासामध्ये, आर्थिक विकासामध्ये शेतीची भूमिका आपल्याला नाकारता येत नाही आणि त्यामुळे या चॅप्टरमध्ये आपल्याला याची सविस्तर अभ्यास करायचा आहे. त्याशिवाय दुसरा मुद्दा जो आहे कृषी क्षेत्र आणि बिगर कृषी क्षेत्र यांच्यातील संबंध. मित्रांनो, कृषी क्षेत्र हे वेगवेगळ्या कारखान्यांना एक कच्चा माल पुरवण्याचं काम करतं. थोडक्यात शुगर फॅक्टरीज असतील, साखर कारखाने, त्याशिवाय कापड गिरण्या असतील, त्यासाठी कापूस, तेलाच्या मिल असतील, तो सोयाबीन, वेगवेगळे असे तेलाचे मिलला आपण कच्चा माल म्हणून कृषी क्षेत्रातून उपलब्ध होत असतो. याच्यातील संबंध काय आहे हे अभ्यासायचं आहे. भारतातील कृषी संसाधने, भारतामध्ये कृषीमध्ये कोणकोणते संसाधने उपलब्ध आहेत याचा अभ्यास आपल्याला या मुद्द्यामध्ये करायचा आहे. जमीन वापर आणि पीक पॅटर्न, जमिनीचा वापर कसा आहे आणि पीक पॅटर्न कसा आहे याविषयी आपल्याला अभ्यास करायचा आहे. कृषी वाढ आणि कृषी उत्पादकता यामधील आपल्याला ट्रेंड ही या चॅप्टरमध्ये अभ्यासायचे आहेत. तर अशाच प्रकारे जे सेकंड चॅप्टर आहे ते आपलं आहे टेक्नॉलॉजिकल इन ॲग्रिकल्चर. म्हणजे टेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चर, ट्रॅडिशनल टेक्निक अँड प्रॅक्टिसेस, HYV सीड्स, फर्टिलायझर्स, वॉटर टेक्नॉलॉजी, ग्रीन रिव्होल्युशन, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, ड्राय लँड फार्मिंग, साईज ऑफ होल्डिंग इन इंडिया अँड महाराष्ट्र. यामध्ये आपल्याला टेक्नॉलॉजिकल इन ॲग्रिकल्चर या पाठाचं नावच काय आहे, तर कृषीमधील तंत्रज्ञाने. तर यामध्ये मुख्यतः आपल्याला पारंपरिक तंत्रे आणि पद्धती ही अभ्यासायची आहे. त्याशिवाय HYV सीड्स अँड फर्टिलायझर्स म्हणजे काय, तर हाय एल्डिंग व्हेरायटीज म्हणजे चांगलं उत्पादन देणाऱ्या व्हेरायटी, सीड्सचा अभ्यास करायचा आहे. फर्टिलायझर्स म्हणजे खते, जलतंत्रज्ञान म्हणजे वॉटर टेक्नॉलॉजी म्हणजे पाणी देण्याच्या ठिबक असतील, तुषार असेल, अशा पद्धतीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर हरित क्रांतीमुळे आपली जी अन्नधान्याची गरज आहे ती पूर्ण झाली, त्याचाही अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे. शाश्वत शेती, सध्या खत असतील किंवा फवारणीसाठी वापरले जाणारे वेगवेगळे रसायने, यामुळे शेतीमध्ये जी काही शेती नापीक होण्याचं प्रमाण वाढीस लागलेलं आहे. तर शाश्वत शेती यामध्ये प्रामुख्याने सेंद्रिय शेती वगैरे आपल्याला
याचा अभ्यास करायचा आहे. कोरडवाहू शेती, त्याचे फायदे तोटे याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे या पाठामध्ये. आणि भारत आणि महाराष्ट्रातील होल्डिंगचे आकार, म्हणजे भारत आणि महाराष्ट्रातील जे काही शेतकऱ्याकडे होल्डिंग आहे ते होल्डिंग कशाप्रमाणे आहे, किती एकरपर्यंत लोकांकडे शेती आहे याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. तर तिसरं चॅप्टर आहे ते आहे स्टेट अँड ॲग्रिकल्चर. यामध्ये ॲग्रिकल्चरल प्राईस पॉलिसी, स्टेट अँड ॲग्रिकल्चर म्हणजे कृषी आणि तो देश किंवा स्टेट म्हणजे राज्य आणि कृषी या भागाचं नावच हे असल्यामुळे आपल्याला महाराष्ट्रातील आणि भारतातील कृषी किंमत धोरणांचा अभ्यास करायचा आहे. APP, नेचर ऑफ डिमांड अँड सप्लाय ऑफ ॲग्रिकल्चर प्रोडक्ट, कृषी उत्पन्नाची मागणी आणि पुरवठ्याचा जे काही चढ उतार आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे या पाठामध्ये. कृषी किंमत धोरणाची उद्दिष्टे, कृषी किंमत जे काही MSP, मिनिमम सपोर्ट प्राईज शासन जाहीर करत असतं वेळोवेळी वेगवेगळ्या पिकांच्या, म्हणजे जे काही पिकं आहेत किंवा जे काही गहू, ज्वारी, मका, तूर, सोयाबीन हे पिकं आहेत यांची एक मिनिमम सपोर्ट प्राईस शासन ठरवत असतं आणि त्या प्राईज शेतकऱ्यांना मिळवून देण्याचंही शासन त्यासाठी मदत करत असतं किंवा स्वतःही खरेदी करत असतं. त्याचा आपल्याला अभ्यास आपल्या तिसऱ्या भागामध्ये करायचा आहे मित्रांनो. आणि या कृषी किंमत धोरणाची उद्दिष्टे काय आहेत, या जे काही मिनिमम सपोर्ट प्राईस किंवा कृषी किंमत धोरण ठरविलं जात आहे याचे उद्दिष्ट काय काय आहेत याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आणि भारतामध्ये फूड सिक्युरिटी ॲक्ट लागू केलेला आहे. तर भारतातील अन्न सुरक्षा याचा आपल्याला अभ्यास ही या तिसऱ्या पाठामध्ये करायचा आहे. आणि जे काही आपण गावाकडे किंवा कुठेही राशन हा शब्द उच्चारतो, राशन म्हणजेच काय तर PDS, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. ही जी पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे, हे जे राशन आहे याचाही आपल्याला ह्या सार्वजनिक वितरण प्रणालीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे मित्रांनो. कृषी अनुदानं, थोडक्यात शासन कोणकोणते कृषीसाठी अनुदानं देतं, खतावर किती अनुदान आहे, वेगवेगळ्या घटकावर किती अनुदानं दिले जातात याची सविस्तर चर्चा आपल्याला स्टेट अँड ॲग्रिकल्चर या पाठामध्ये करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर आपलं जे चौथं चॅप्टर आहे, चौथं आणि शेवटचं चॅप्टर आहे जे की या आपल्या पहिल्या सेमिस्टरसाठी तुम्हाला अभ्यासायचं आहे, तर ते आहे 50 इयर्स ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर, म्हणजे भारतीय कृषीचे 50 वर्ष, मागील 50 वर्ष, म्हणजे भारतीय कृषीच्या 50 वर्षाचा अभ्यास करायचा आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे. यामध्ये मुख्यतः अँड ओव्हरव्ह्यू ऑफ ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट, एक आढावा घ्यायचा आहे आपल्याला कृषी विकासाचा, मागच्या 50 वर्षाचा देशातील कृषी विकासाचा किंवा महाराष्ट्रातील कृषी विकासाचा एक आढावा आपल्याला या पाठामध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर अंडर एम्प्लॉयमेंट अँड अनएम्प्लॉयमेंट इन द रुरल इकॉनॉमी. मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये तुम्ही पाहत असाल, ग्रामीण भागामध्ये खूप साऱ्या लोकांना एक सिजनेबल काम असतं, एका हंगामापुरतं काम असतं, पावसाळ्यामध्ये खूप काम, त्यानंतर उन्हाळ्यात काहीच काम नाही, अशा प्रकारची स्थिती उपलब्ध होते. याचा आपल्याला ग्रामीण अर्थव्यवस्थेची जी रोजगार आणि बेरोजगारीची परिस्थिती आहे याचा आपल्याला सविस्तर अभ्यास या पाठामध्ये करायचा आहे. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण आणि भारतीय शेतीवर होणारे दुष्परिणाम हा आपल्याला घटक ह्या शेवटच्या चॅप्टरमध्ये म्हणजे चौथ्या चॅप्टरमध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे. आणि त्यानंतर आपला जो चार भागामध्ये हा जो सेमिस्टर विभागलेला आहे, या चारही पाठांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे मित्रांनो. तर आपण त्यासाठी जे काही मूलभूत बेसिक रीडिंग लिस्ट आहे, वाचनासाठी तुम्हाला जी यादी आहे काही खूप मोठी नाही आहे, तर काही पुस्तकांचे नावं आपण दिलेले आहेत. इंट्रोडक्शन टू ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, जे की हिमालय पब्लिशिंग हाऊसचं पुस्तक आहे. आणि मित्रांनो, बिली ग्रामी या लेखकांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, खूप छान पुस्तक आहे, तुम्ही हे वाचून याचा अभ्यास करू शकता.
त्यानंतर ॲग्रिकल्चर प्रॉब्लेम्स इन इंडिया, हिमालय पब्लिशिंग हाऊसेसच पुस्तक आहे. हे साधू AN आणि जे सिंग यांनी लिहिलेलं आहे. रुरल डेव्हलपमेंट हे सुंदरम IS यांनी लिहिलेलं पुस्तक, हे वाचू शकता. आणि टकले SR आणि भिसे VV बिहेवियर ऑफ, मित्रांनो टकले SR आणि भिसे VV यांनी बिहेवियर ऑफ मार्केट प्राइस ऑफ ॲग्रिकल्चर कमोडिटीज याचं पुस्तक लिहिलेलं आहे. तर हेही पुस्तकाचा अभ्यास तुम्ही यासाठी करू शकता. वेगवेगळी तसेही पुस्तकं ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्सचे तुम्ही वाचू शकता. आणि त्याशिवायही तुम्ही काही शासनाचे जे काही हे इकॉनॉमिक सर्वे असतात, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे इकॉनॉमिक सर्वे, महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्वे, या संबंधित ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्सचा अभ्यास करू शकता. वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनेमध्ये ॲग्रिकल्चरसाठी काय काय योजना दिलेल्या आहेत याचा तुम्ही सविस्तर अभ्यास करू शकता. तर मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये आपल्या पहिल्या चॅप्टरपासून अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. तर आता आपण हा जो व्हिडिओ आहे हे समाप्त करणार आहोत. धन्यवाद.